आयुर्वेदाचे आदिदैवत श्री धन्वंतरी यांच्या स्तवनाने आपण सुरुवात करत आहोत. शंखम चक्रम जलौकाम ददत अमृतघटम चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्म स्वच्छातिरुद्याम शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रम कालाम्बोदोज्ज्वलांगम कटितटविलस चारुपीतांबराढ्यम वंदे धन्वन्तरिं निखिलगदवनं प्रौढदावाग्निलीलम् सुरुवात करूया. आपण गृहिणी अध्यायातला 17वा श्लोक बघत होतो. तो खरं तर पाहून झालाय, पण मागच्या वेळेला काही कारणांनी डिजिटली आपण तो रेकॉर्ड नाही करू शकलो, म्हणून थोडंच पाहूया फक्त त्याचा अर्थ आणि मग पुढे जाऊया. रसात स्तन्यम ततो रक्तम अश्रुजः कंडरा सिरा मांसात वसा त्वचा षट्च मेदसः स्नायू संभवः. मागे जे आपण आपलं बोलणं झालं होतं त्याच्यानुसार या ठिकाणी फक्त मेदापर्यंतच्याच उपधातूंचं वर्णन केलेलं आहे. त्याच्या पुढच्या म्हणजे अस्थि, मज्जा आणि शुक्र यांच्या उपधातूंचं वर्णन केलेलं नाही. आणि हेच अशा समानच वर्णन सुश्रुत संहितेमध्ये आलेलं आहे, ज्याच्यामध्ये रसास्तन्यम ततो रक्तम अश्रुजा कंडरा सिरा मांसात वसा त्वचा षट्च मेदसा स्नायू संभव आहे. हे वर्णन सांगण्यासाठी म्हणून प्रजायते असा शब्द त्यांनी रसात रक्तम ततो मांसम मांसात मेदहा प्रजायते असा शब्द दिलेला आहे. त्याच्यामध्ये प्रजा हा शब्द हा या कंडरा सिरा किंवा जे काही उपधातू आहेत त्यांच्या निर्मितीसाठी किंवा त्यांच्या पोषणासाठी म्हणून वापरला गेलेला आहे. इथे सगळीकडे जायते हा शब्द हा पोषण या अर्थानेच आपल्याला घ्यायचा आहे. म्हणूनच इथे वर्णन असं आलंय की धातूनाम पोषणम अभिधाय उपधातू पोषणम आहो. म्हणजे धातूंचं पोषण आता सांगून झाल्यानंतर आणि ते समजल्यानंतर आता आम्ही उपधातूंचं पोषण कसं होतं ते सांगतोय. रसात स्तन्यम प्रसादजम, रसापासून स्तन्य हा प्रसाद अंशाने त्याचं पोषण होतं. तथा रक्तमपि रजसज्ञम रसादेव प्रसाद भागजन्यम. म्हणजे रक्त इथे रक्त म्हणजे रक्त धातू न घेता रजसंज्ञक असं जे रक्त आहे त्याचं सुद्धा प्रसाद रसाच्याच प्रसाद भागांनीच त्याचं पोषण होतं. इथे जनजन्य हा जरी शब्द हा उत्पत्ती या अर्थाने म्हणजे खरं तर जन जायते म्हणजे उत्पन्न होणे या अर्थी असतो, पण आपण इथे पोषण या अर्थानेच घ्यायचं आहे. त्यामुळे रसापासून स्तन्य, रसाच्या प्रसादांशापासून स्तन्य आणि रक्त म्हणजेच संज्ञक रक्त म्हणजेच रजाचं पोषण होतं. उत्तमच्या सुश्रुते रसादेव स्त्रिया रक्तम रजसंज्ञ प्रवर्तते. रसापासूनच स्त्रियांमध्ये रक्त जे रजसंज्ञ असतं त्याची उत्पत्ती होते. एतच्च रजो रसजन्यम एव सूक्ष्मतया चिरेण एव जायते. हा जो रज आहे किंवा हे जे रज आहे ते रसजन्य आहे, म्हणजे रसापासून त्याची उत्पत्ती होते आणि ती कशी होते हळूहळू सूक्ष्मतया चिरेण एव जायते यदुक्तम सुश्रुते. म्हणूनच सुश्रुताचार्य म्हणतात एवं मासेन रसहा शुक्रम भवती स्त्रीणांच आर्तवम. म्हणजे पुरुष शरीरामध्ये 1 महिन्यानंतर मासेनं 1 महिन्यानंतर रसापासून शुक्र धातूची उत्पत्ती होते आणि स्त्रियांमध्ये आर्तवाची उत्पत्ती होते. आर्तव म्हणजे जे ऋतूने निर्माण होतं. ऋतवेन जायते इति आर्तवम. जे एका ऋतूनंतर निर्माण होतं त्याला आर्तव असं म्हटलेलं आहे. हेच आर्तव कशामुळे कसं तयार होतं किंवा त्याची उत्पत्ती किंवा त्याचं पोषण हे कसं होतं तर ते रसापासून होतं आणि त्या रसापासून सूक्ष्मतया चिरेण एव म्हणजे
1 महिन्यापर्यंत रजाचं पोषण होत राहतं. हळूहळू त्या रजाचं पोषण होत राहतं आणि मग 1 महिन्यानी आर्तवाची उत्पत्ती आपल्याला झालेली दिसते, की जे रजस्त्राव या स्वरूपात आपण ती मानतो. पुढे अस्रजा कंडरा स्थूल स्नायवः, अस्रजा कंडरा सिरा. अस्रजा या शब्दाचा अर्थ आहे अश्रुज. अश्रुज म्हणजे रक्त. रक्तापासून कंडरा म्हणजे स्थूल स्नायू निर्माण होतात आणि सिरांची उत्पत्ती होते. मेधसः स्तु सूक्ष्म स्नायू पोषणम मेधसः स्नायू संभवः इति अनेन वक्तव्यम. मेधापासून सूक्ष्म स्नायूंचं पोषण होत राहतं. जे सूक्ष्म स्वरूपातले जे स्नायू शरीरामध्ये असतात त्यांचं पोषण हे मेधापासून होतं. ही कंडरा शब्देनं स्थूल स्नायू उच्यते. इथे कंडरा या शब्दांनी स्थूल स्नायू असे सांगितले जातात. सुश्रुतेतु स्थूल सीरा आणि सुश्रुतांनी त्यांनाच स्थूल सीरा असं वर्णन केलेलं आहे. तेच स्तन्यादयो धात्वांतर आपोषणात शरीर पोषका अपि उपधातू शब्देनं उच्यन्ते. म्हणजे स्तन्य इत्यादींचं वर्णन कसं केलेलं आहे तर त्यांचं धातूंच्या पोषणांच्या मध्ये यांचं पोषण होत राहतं. धातू अंतरा पोषणात शरीर पोषका अपि उपधातू शब्देनं उच्यते. म्हणजे धातूंच्या पोषणांच्या मध्येच उपधातूंचं पोषण होत आहे. रसादया तू शरीर धारकतया. रस इत्यादी धातू कसे आहेत तर शरीराचं धारण करणारे आहेत. धात्वांतर पोषकतया आणि एक धातूंचं पोषण करणारे आहेत. म्हणजे रसधातू रक्ताचं, रक्त मांसाचं, मांस मेधाचं अशा प्रकारे धात्वांतर पोषण होत राहत आहे. त्यामुळे त्यांना धातू असा शब्द दिलेला आहे, जे शरीराचं धारणही करतात आणि आपल्या पुढच्या धातूचं पोषणही करतात. त्यामुळे त्यांना धातू असं शब्द धातू मानला जातो. पण उपधातू कसे आहेत ते धातूंच्या मध्ये त्यांचं पोषण होत राहतं. उक्तमच्या भोजे सिरा स्नायू रजस्तन्य त्वचो गती विवर्जिता. म्हणजे जी गती जी रसापासून रक्त, रक्तापासून मांस, मांसापासून मेध ही जी गती आहे त्याला सोडून अशी थोडी वेगळी गती ज्यांची असते त्यांना उपधातू असं म्हटलेलं आहे. धातुभ्याश्च उपजायन्ते आणि धातूंपासूनच ज्यांचं पोषण होतं त्यांना उपधातू असं म्हटलेलं आहे. तस्मात तू उपधातवः त्यांना उपधातू म्हणतात. अत्र अपि हि धातुभ्याश्च उपजायन्ते इति अनेन जायन्त एव परम न जनयन्ति इति उक्तम. तेच मी जे सांगतेय तेच की या जायंत हा शब्द हा पोषण या अर्थी आहे, न जनयंती या अर्थी नाहीये. म्हणजे उत्पत्ती होणे या अर्थी नसून हे जे आहे ते पोषण होत राहते. सर्व धातू, उपधातू, मल या सर्वांची उत्पत्ती ही गर्भकालातच होत असते. त्यामुळे गर्भानंतर जे काही होतंय ते पोषणच होतंय. आता त्यांची उत्पत्ती होत नाहीये, त्यांची वृद्धी होतीये, त्यांचं पोषण होतंय. शुक्रम तू ओजजनकत्वा धात्वांतर गतमेव. शुक्र हे कसं आहे तर ओजजनक जनक आहे, म्हणजे ओजाचं पोषण करणारं आहे. त्यामुळे ओजाला धातूच मानावं का तर मानता येण्यासारखं आहे. धात्वांतर गतमेव. ओजस्तु इह न धातुषु न अपि उपधातुषु पठितम. म्हणजे खरं तर ओज हे शुक्र धातूपासून उत्पन्न झाल्यामुळे त्याला धातू म्हणावं का असा प्रश्न पडतो. पण तसं नाहीये. तर ओज हे धातूंमध्येही नाहीये आणि उपधातूंमध्येही त्यांचं वर्णन नाहीये. कारण का तस्य सप्त धातुसार रूपतया सप्त धात्वांतरगतत्वाद एव अत एव तस्य अग्निही अपि पृथक न उक्तः. म्हणजे ते सप्त धातूंचं सार स्वरूप आहे आणि त्यामुळे सप्त धातूंनंतर त्याची उत्पत्ती होते. त्यामुळे धात्वांतरगतत्वाद एव त्याचं पोषण होतं. सप्त धातूंच्या पोषणानंतर त्याचं पोषण होतं. त्यामुळे त्याला हे
म्हणजे त्यांचं धातूंमध्येही वर्णन नाही, त्याचं उपधातूमध्येही वर्णन केलेलं नाही आणि त्याचा अग्नीही वर्णन केलेला नाही. ओज हा एक वेगळाच घटक म्हणून मानला जातो. जर सर्व धातूंचं पोषण व्यवस्थित झालं नाही, जर कुठेतरी अडथळा निर्माण झाला तर त्यामुळे ओजाचंही पोषण होणार नाहीये किंवा ओजाची जी लक्षणं आहेत, जी अनुमानाने आपण मानतो की बल दिसणं, उत्साह दिसणं, ही सर्व लक्षणं किंवा भय नसणं, ही सर्व जी लक्षणं आहेत ती दिसणार नाहीयेत शरीरामध्ये. त्यामुळे जे जे ओजक्षीणतेची जी लक्षणं आहेत त्याच्या विरुद्ध लक्षणं ही ओजाचं बळ टिकून राहण्याची आहे. त्यामुळे जर हे सप्तधातूंचं परिणमन व्यवस्थित होऊ शकलं नाही तर ओज निर्मिती किंवा ओजाचं पोषण हे व्यवस्थित होणार नाहीये. आणि हे सप्तधातूंचं सार असल्यामुळे सप्तधातूंनंतर जे काही सारभाग निर्माण राहतो शरीरामध्ये फिरत राहतो असं म्हणता येईल आपल्याला, की जो काही साती धातूंचं पोषण झाल्यानंतर शरीरामध्ये जो फिरत राहणारा, जो शरीराला बल देणारा किंवा उत्साह देणारी जी काही ऊर्जा असते ती ऊर्जा म्हणजे ओज असं आपण त्याला म्हणू शकतो. त्यामुळे त्याचा वेगळा अग्नी असा सांगण्याची गरज नाही किंवा त्याचा वेगळा अग्नी नसतो किंवा कुठल्याही धातून नंतर परिणमन होऊन ओजाची निर्मिती होत नाही. साती धातूंचं जर व्यवस्थित पोषण झालं तर आपोआपच ओज आपल्याला शरीरामध्ये दिसत असतं. पुढे याचा पुढचा जो श्लोक आहे तो जे किट्ट भाग आहे, आतापर्यंत आपण प्रसाद भाग पाहिला, त्याच्यामध्ये आपण रस इत्यादी धातू पाहिले, 7 धातू आणि उपधातू पाहिले त्यांचे. आता किट्ट यांचं वर्णन केलेलं आहे. काय म्हणतायत? किट्टम अन्नस्य विड मूत्र. अन्नाचं किट्ट काय आहे? विट आणि मूत्र, पुरीश आणि मूत्र. रसस्य तू विड मूत्र, विट मूत्रम च इति विणमूत्रे आणि तम म्हणून विणमूत्रम. विणमूत्र एकदा शब्द तयार झाल्यानंतर तो नपुंसकलिंगी मूत्र याप्रमाणे चालतो. त्यामुळे विणमूत्र ही द्वितीया इथे त्यांनी घेतलेली आहे. रसस्य आणि पहिला शब्द आहे त्याच्यामध्ये फोड अशी आहे, किट्टम अधिक अन्नस्य. रसस्य तू कफः असृजा. हा रसाचं काय आहे तर कफ. असृजा हा पित्तम. असृजा म्हणजे रक्त, त्याचं पित्त आहे. तिथे फोड करायची आहे आपल्याला. कफः अधिक असृजा. त्यामुळे असृज म्हणजे रक्त, त्याचं पित्त आहे. मांसस्य ख मला. हा मांसाचा जे मल काय आहे तर ख मल आहे. ख याचा अर्थ अवकाश. खेशू मलाहा इति ख मलाहा म्हणजे अवकाशांमध्ये असलेले जे काही मल, म्हणजे शरीरांमध्ये जी जी काही अवकाश आहेत त्यांच्यातून निर्माण होणारे जे काही मल आहेत त्यांना ख मल असं म्हटलं जातं. त्यामुळे खेशू मलाहा ख मलाहा. मग अगदी जे त्वचेवरचे जे काही पोर्स आहेत त्याच्यातून येणारा मल किंवा डोळ्यांच्या ठिकाणी येणारा मल, कानाच्या ठिकाणी येणारा मल, त्याला या सगळ्यांना ख मल ही संज्ञा दिली जाते. मला हा स्वेदस्तू मेदसा. हा मेदाचा मल काय आहे तर स्वेद आहे. स्यात किट्टम केश लोम अस्नो. अस्थिचं किट्ट काय आहे? केश आणि लोम हे अस्थिचं किट्ट असं सांगितलेलं आहे. त्यानंतर मज्ञ. हा मज्जा ही स्नेहो अक्षी विट त्वचा. मज्जेचं किट्ट आहे. स्नेह कुठला तर अक्षी विट आणि त्वचा यांच्यातला जो काही स्नेह आहे तो मज्जेचा किट्ट आहे किंवा मज्जेचा मल सांगितलेला गेला आहे. त्यामुळे अक्षीच्या ठिकाणी येणारा जो काही स्नेह आहे किंवा विट प्रदेशी येणारा स्नेह आहे किंवा त्वचेमधला जो काही स्नेह आहे तो मज्जेचा स्नेह, मज्जेतून बाहेर आलेलं जे काही किट्ट आहे तो स्नेह आपण मानायचा आहे. याचं खूप काही उदाहरण मला कुठे सापडलं नाही. आपण विचार करूया या गोष्टीवर की मज्जेचा स्नेह म्हणून मज्जेचा मल म्हणून अक्षी विट त्वचा असं वर्णन केलेलं आहे.
प्रसाद किट्टे धातूनां पाकात एवं विदर्शतः। प्रसाद किट्टे धातूनां पाकात एवं विदर्शतः। इथे रुच्छतः असा शब्द आहे, एवं विध रुच्छतः असा शब्द आहे। म्हणजे प्रसाद आणि किट्ट भाग हा शरीरामध्ये तयार होत असतो आणि त्याचं पोषण, रुच्छतः या शब्दाचा अर्थ पुन्हा पोषण होणं किंवा अशा स्वरूपीच आहे की अशा प्रकारे प्रसाद आणि किट्ट भागाचं शरीरामध्ये पोषण होत जातं किंवा त्यांची वाढ होत जाते। परस्पर उपस्तब्धा स्नेह धातू स्नेह परंपरा। आणि हे सगळे जे धातू आहेत म्हणजे दोष धातू आणि मल हे सर्व जे आहेत ते एकमेकांना पूरक असतात, त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये धातू स्नेह परंपरा जपली जाते। म्हणजेच एक धातू कमी झाला तर त्याला दुसरा धातू पोषण करतो, मग तो पुढचा असो किंवा मागचा असो। म्हणजे रसधातू कमी झाला तर रक्तधातू त्याचं काही प्रमाणात पोषण करू शकतो। अस्थि धातू कमी झाला तर मज्जा त्याचं पोषण काही प्रमाणात करतं, काही लेवल पर्यंत करू शकतो। याला परस्पर उपस्तब्ध आणि धातू स्नेह परंपरा असं म्हटलं जातं। वाचूयात आपण पुढे। प्रसाद भाग उत्पाद अभिधाय। प्रसाद भागाचं उत्पादन कसं होतं किंवा प्रसाद भागाचं पोषण कसं होतं हे सांगितल्यानंतर मलभाग उत्पादम आह। मलभागाचं पोषण आता इथे सांगत आहोत। रसस्य कफ इति रसे पच्यमाने किट्टम कफो भवति। रसाचं पाचन झाल्यानंतर जो कफ तयार होतो हा किट्ट स्वरूपी असतो। म्हणजेच काय होणार आहे, हा कफ हा शरीरामध्ये दोष निर्माण करू शकणारा असणार आहे, कारण तो किट्ट स्वरूपी आहे। जरी तो शरीरामध्ये काही प्रमाणात या किट्टाचीही जरुरी आहे शरीर टिकवून ठेवायला, तरी सुद्धा जर तो अति प्रमाणात उत्पन्न झाला तर तो शरीरामध्ये दोष निर्माण करणार आहे। प्रसादश्च रक्तम, आणि त्याच्या प्रसादांशापासून थोडासा रक्ताचा अंशही निर्माण होतो। एवं रक्तादी मले अपि ज्ञेयम, अशाच प्रकारे रक्त इत्यादी मल भाग जे आहेत त्यांचंही वर्णन इथे केलेलं आहे। मांसस्य ख मला इति कर्ण अक्षी नासा आस्य प्रजनन मलाः, म्हणजे कान नाक मुख आणि डोळे यांच्यामधून उत्पन्न झालेला जो काही मल आहे किंवा त्यांचा वापर होत असताना जो काही मलभाग शरीरातून निर्माण होतो त्याला आपण खमल असं म्हणू शकतो। मलः स्वेदस्तु मेदसा इति स्वेदो यद्यपि उदक विशेष एव। स्वेद हा उदक विशेष असून सुद्धा उदक विशेष एव उक्तः तथापि तस्य मेदो मलत्वेन उत्पत्तीहि। म्हणजे स्वेद हा खरं काय आहे, उदक विशेष आहे। हे उदक विशेष आपण हा श्लोक झाल्यानंतर जरा पाहूयात, म्हणजे आपल्याला ते कायमचे लक्षात राहतील, म्हणजे पुढच्या काही श्लोकांमध्ये किंवा पुढे कधीही त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकेल। तर कारण उदक विशेषाचं वर्णन फार कमी ठिकाणी आलेलं आहे, तृष्णामध्ये आणि एक इथे या ठिकाणी, त्यामुळे उदकाचं वर्णन आपण एकदा वाचून काढूयात। आणि ते उदकाचं वर्णन हे खरं म्हणजे अंजली प्रमाणाच्या ह्याच्यात आहे, तर त्यामुळे आपण तिथलं वर्णन हा श्लोक झाल्यानंतर वाचून काढू। त्यामुळे स्वेद कसा आहे तर उदक विशेष आहे, तथापि तरी सुद्धा तस्य मेदोमलत्वेन उत्पत्ती, मेदाचा मलस्वरूपी त्याची उत्पत्ती सांगितलेली आहे। म्हणजे त्याची गणना आपण उदकामध्येच करणार आहोत। म्हणजे एकूण अंजली प्रमाणामध्ये उदकाचं प्रमाण किती आहे तर 10 अंजली प्रमाण सांगितलेलं आहे, आणि मग त्याच्यामध्ये स्वेदाचं प्रमाण धरलेलं आहे की स्वेद किती अंजली आहे त्याचं प्रमाण, ते सगळं वर्णन शारीरस्थानामध्ये आलेलं आहे, शारीरस्थानाच्या 7व्या अध्यायात। तर ते वर्णन आपण तिथून वाचू, पण ते 10 अंजली असं प्रमाण तिथे दिलेलं आहे। उदकात अपि स्वेदो भवति
मेदो मलतयाच भवती. म्हणूनच असं वर्णन करतात की उदकामध्ये सुद्धा स्वेदाची उत्पत्ती होते. म्हणजे जर अधिक प्रमाणात उदकाचं सेवन केलं गेलं तरी सुद्धा स्वेद उत्पन्न होतो. आणि जर मेद अधिक प्रमाणात असेल किंवा स्थौल्य असेल, मेद अधिक प्रमाणात विकृत स्वरूपात वाढलेला असेल तरी सुद्धा स्वेदाची उत्पत्ती होते. हे आपण असं दोन्ही प्रकारे इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे त्यांनी असं लिहिलेलं आहे की मला स्वेदस्तु मेधसः, मेधाचाही मल म्हणून स्वेद, असं आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे म्हणजेच जर अधिक प्रमाणात सेवन केलं गेलं उदक किंवा जल तर तरी सुद्धा स्वेद अधिक प्रमाणात उत्पन्न होईल, तुम्ही कृश असलात तरी. पण जर मेद विकृत स्वरूपात आहे, स्थौल्य आहे, तरी सुद्धा स्वेदाची उत्पत्ती तेव्हा तर स्वेदाची उत्पत्ती होतेच, हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे इथे ते दोन्ही अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. यथा, आता त्यासाठी त्यांनी एक उदाहरण किंवा दृष्टांत दिलेला आहे. कफो अवस्था पाकात रसमलतयाच, म्हणजे अवस्था पाकामध्ये पण कफाची उत्पत्ती सांगितली आहे आणि रसाच्या मलस्वरूपी पण कफाची उत्पत्ती सांगितलेली आहे. तर त्यामुळे जशी ही उत्पत्ती दोन प्रकारे होते, कफाची उत्पत्ती, त्याप्रमाणेच मेदाची उत्पत्ती सुद्धा स्वेदाची उत्पत्ती सुद्धा दोन प्रकारे इथे आपल्याला लक्षात घ्यायची आहे. त्याचप्रमाणे पित्ताची उत्पत्ती पण दोन प्रकारे होते. द्वितीय अवस्था पाकामध्ये एकदा आणि एकदा रक्त धातूपासून किंवा रक्त धातूच्या परिणामानंतर जो काही किट्ट भाग तयार होतो त्याच्यापासून सुद्धा आपल्याला पित्ताची उत्पत्ती झालेली दिसते. अस्थिमलम नखो अपि, अस्थिचा मल नखो अपि सुश्रुत प्रामाण्यात उन्नेयम, म्हणजे सुश्रुतांनी सुद्धा हे प्रमाण मानलेलं आहे की अस्थिचा मल हा नख आहे. त्यासाठी सुश्रुताचा हा पटकन श्लोक आपण पाहून टाकूया की कफा पित्तम मलाखेषु स्वेदास्या नख रोमच नेत्रविट त्वक्षुच स्नेहो धातूनाम क्रमशो मलाहा. इथे त्यांनी इतक्या प्रकारचे मल दिलेले आहेत. त्याप्रमाणे कफ हा रसाचा, पित्त हा रक्ताचा, खेशु मलाहा म्हणजे खमल हा मेदाचा, मांसाचा, आणि स्वेद हा मेदाचा, आणि नखरोम हे अस्थिचे मल या ठिकाणी सांगितलेले आहे. नखरोम पुन्हा अस्नो मलाहा. अशा प्रकारे सुश्रुताचार्यांनी सुद्धा त्याची पुष्टी केलेली आपल्याला दिसते. म्हणून इथे लिहिलंय सुश्रुत प्रामाण्यात उन्नेयम, म्हणजे सुश्रुतांनी पण त्याला प्रामाण्य मानलेलं आहे. त्यामुळे ते नक्कीच नख आणि रोम हा अस्थिचा मल आपण मानू शकतो. उक्तम च विविधा शीतपित्तये किट्टात केश नखादया हा पुष्यंती. किट्ट भागापासून केश, नख यांची पुष्टी होते. हे आपण मागे पाहिलेलं आहे की किट्ट भागापासून कुठल्या कुठल्या याची पुष्टी होते, तर त्याच्यामध्ये केश आणि नख याची पुष्टी झालेली आपल्याला दिसून येते. परंतु तरी सुद्धा ते एक अडचण इथे सांगतात की किंतु शारीरे अस्थिगणनायाम विंशतिः नखाः इति अनेन अस्तित्वेन प्रोक्ताः. परंतु या ठिकाणी शारीर स्थानामध्ये मात्र, म्हणजे चरकाचार्यांनी शारीर स्थानामध्ये त्यांचं वर्णन अस्थीमध्ये केलेलं आहे. तर ते अस्थी म्हणूनही त्यांना आपण मानू शकतो, परंतु ते अस्थीचा मलस्वरूपी निर्माण होतात. पण अस्थींची गणना करताना आपण त्यांना अस्थी म्हणून मानू शकतो. इथे अस्थी म्हणजे शरीरातील जे काही कठीण भाग आहेत त्यांना त्यांनी अस्थी असं नामकरण दिलेलं असल्यामुळे तोही एक कठीण भाग आहे शरीरातला, नख, म्हणून आपण त्यांना, किंवा त्याचं जे काही कर्म जे आहे धारण करणं, हे अस्थीचं जे कर्म आहे तसंच नखांचंही कर्म आहे आणि ते त्याच्या आतल्या त्वचेचं धारण करतात. त्यामुळे त्याला आपण अस्थी मानू शकतो आणि म्हणून आपण त्याला अस्थी ही संज्ञा देऊ शकतो. पण त्यांचं पोषण हे मात्र किट्टापासूनच होतं आणि ते अस्थींचे धातू स्वरूप हे मल स्वरूपच
निर्माण होतात. त्यामुळे एखाद्याची जर नखं खूप मोठ्या प्रमाणात वाढत असतील, केस खूप मोठ्या प्रमाणात वाढत असतील, तर त्या ठिकाणी त्याचं अस्थिधातूचं पोषण व्यवस्थित होत आहे का शरीरामध्ये म्हणजे पुढे मागे जाऊन अस्थि शिथिलता, अस्थि सुशिरता येण्याची शक्यता आहे का, याचाही विचार आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. तसेच जर पोषण जर व्यवस्थित केसाची जी काही कांती आहे ती जर व्यवस्थित होत नसेल तर याचा अर्थ आतील अस्थि हेही खरं निर्माण होऊ शकतात. त्यामुळे म्हणजे त्यांच्यामध्येही अधिकाधिक खरता किंवा त्यांच्यामध्येही अधिकाधिक वृक्षता निर्माण होऊ शकते. अशा ठिकाणी स्नेहाचा वापर आपल्याला काय बस्ती स्वरूपी किंवा पोटात घेण्यासाठी म्हणून स्नेहाचा उपयोग आपल्याला करणं आवश्यक ठरू शकतं, की जो स्नेह अस्थिधातूपर्यंत पोहोचेल आणि अस्थिचं पोषण करेल. तर अशा प्रकारे आपल्याला याचं जे काही विवरण आहे किंवा विवेचन आहे ते लक्षात घ्यायचं आहे. एवं उक्तेन क्रमेण प्रसाद किट्टे द्विधा रुच्छतो भवत इति अर्थ. अशा प्रकारे प्रसाद आणि किट्ट भागामध्ये रस हा विभागला जातो असं या ठिकाणी आपल्याला समजतं. संप्रती पोष्येण अपि रक्तेन रसस्य आप्यायनं क्रियते. म्हणजे पोष्याच्या रक्ताने रसाचंही आप्यायन होतं. म्हणजे उदाहरण एकच छोटस गोष्ट सांगते की म्हणजे रसाचं पोषण झालंय आणि आता रक्ताचं पोषण होतंय, मांसाचं पोषण होतंय, पण अचानक रसक्षय झालाय, तर अशा वेळेला त्याच रसधातूंनी पुन्हा रसाचं पोषण होऊ शकतं. म्हणून या ठिकाणी असं म्हटलंय की धातू स्नेह परंपरा ही महत्वाची आहे, कारण रसधातू हा सतत फिरत असतो. खरं तर असं पोषण आपल्याला दिसतच नाही की रसापासून रक्त, रक्तापासून मांस, मांसापासून मेद हे आपण एक म्हणजे त्याच्यातून उत्पन्न होणारे रोग किंवा त्याच्यातून दिसणारे जे काही धातू घटक आहेत याच्यामुळे आपण असं मानतो की रसानंतर रक्ताचं पोषण, रक्तानंतर मांसाचं पोषण, मांसानंतर मेदाचं पोषण असं होत राहतं. हे जास्त करून क्षय किंवा बुद्धी होत असताना म्हणजे राजक्षमामध्ये किंवा जिथे क्षय आपल्याला दिसून येतोय त्या ठिकाणी आपल्याला या गोष्टी जास्त प्रमाणात चांगल्या समजतात की पोषण होत जाताना आधी रसाचं पोषण झालेलं आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसून येतं. तथा मासेन अपि रक्तस्य इत्यादी परस्पर धातू उत्पादकत्वम एव. आणि 1 महिन्यानंतर रक्ताचं पोषण होतं त्या रसधातूंनी, त्यामुळे इथे आपल्याला धातू स्नेह परंपरा दिसून येते किंवा परस्पर उत्पन्न या ठिकाणी दिसून येतं. धातू स्नेह परंपरा परस्पर संस्तब्धा इति अन्योन्य उपस्नेहेन संस्तब्धत्वात्. एकमेकांच्या उपस्नेहनाने त्यांचं संस्तब्धत्व आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे प्रत्येक धातू हे एकमेकांचं पोषण करत राहतात. इथे आपल्याला उदक वहचं बघायचंय, हे परस्पर उपस्नेहन करत राहतात. हे आपण मागे पण एकदा पाहिलं, परत एकदा विमानस्थानात पाहून घेऊयात की 5व्या अध्यायात स्रोतो विमान या अध्यायामध्ये जे वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी प्रकोपाचं वर्णन केलेलं आहे. तेषां प्रकोपात स्थानस्थाश्च एव मार्गगाहाश्च शरीर धातवः प्रकोपम आपद्यते इतरेषां प्रकोपात इतराणि च. तर ज्याप्रमाणे इथे प्रकोप होतो त्याप्रमाणेच इथे स्नेहन उपस्नेहन पण एकमेकांचं होत राहतं. आणि त्या ठिकाणी इथे काय लिहिलंय, स्रोतांसी धातवाश्च दुष्टा प्रत्यासन्नानी स्रोतांसी धात्वांतराणी च स्वदोष संक्रांत्या दूषयंती. म्हणजे स्रोतस आणि धातू हे दुष्ट होतात त्यावेळेला ते प्रत्यासन्न स्रोतसांचं
स्रोतसांची किंवा म्हणजे स्रोतसाची दृष्टी करतो, धातू धातूची दृष्टी करतो. त्याचप्रमाणे धातू धातूचं पोषण करतो, प्रत्यासन्न धातूंचं पोषण हे होत राहणार आहे. आणि त्यांची दृष्टीही त्या ठिकाणी होत राहणार आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. त्या म्हणजे जसं धातूचा प्रकोप किंवा स्रोतसांचा प्रकोप हा परस्पर उपस्नेहाने होतो, त्याप्रमाणेच धातूंचं पोषण हे सुद्धा परस्पर उपस्नेहाने होतं, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. आता शारीरिक स्थानामध्ये उदकाचं वर्णन वाचूया आपण. एकच मिनिट. 15वा श्लोक. यत्तु अंजलि संख्येयं तद उपदेक्षामः तत्परम प्रमाणम अभिज्ञेयम तच्च वृद्धी रासयोगी तर्क्यम एव. तर अंजली प्रमाणाने काही वर्णन इथे ते करत आहे. तद यथा दश उदकस्य अंजलयः शरीरे स्वेन अंजली प्रमाणेन. 10 अंजली हे उदकाचं प्रमाण सांगितलेलं आहे. यत्तु प्रच्यवमानं पुरुषम अनुबंधनाति अतियोगेन तथा मूत्रम रुधिरम अन्याश्च शरीर धातुं. यत्तु सर्व शरीरचरम बाह्या त्वग बिभर्ति. यत्तु त्वगंतरे व्रणगतम लसिका शब्दं लभते. यच्च उष्मणा अनुबद्धम लोमकूपेभ्यः निष्पतत स्वेद शब्दम अवाप्नोति तद उदकम दशांजली प्रमाणम. म्हणजे उदकाचं प्रमाण 10 अंजली असं सांगितलेलं आहे आणि त्याच्यासाठी इतके सारे जे काही घटक आहेत ते कारणीभूत आहेत. कसं तर 10 अंजली स्वेन अंजली प्रमाणे, स्वतःच्या अंजलीने 10 अंजली असं प्रमाण घ्यायचं आहे की प्रत्येक शरीरामध्ये 10 अंजली हे प्रमाण त्यांच्या अंजलीने मानायचं आहे. यत्तु प्रच्यवमानम, चवमान म्हणजे बाहेर सोडणे किंवा बाहेर येणे. पुरुषम अनुबंधनाति अतियोगेन. अतियोग झाला जर उदकाचा तर पुरुषाला ते अनुबंध करतो. अनुबंधाती अतियोगेन तथा तसेच मूत्रम रुधिरम अन्याश्च शरीर धातू. मूत्र आणि रुधिराला सुद्धा ते धारण करतं किंवा त्याच्या बरोबर अनुबंध करतं. म्हणजे पुरुष, मूत्र आणि रुधिर यांच्यामध्ये जे काही उदकाचं प्रमाण किंवा म्हणजे पुरुषामध्ये आपल्याला बहुतांशी धातू घटक जे काही मिळतात ते सॉलिड असतात, ते उदक स्वरूपी नसतात. पण जर अति प्रमाणात उदकाचं सेवन केलं गेलं तर ते पुरुषाला धारण करतं किंवा पुरुषाचा अनुबंध करतं आणि अतिसार किंवा इतर गोष्टी निर्माण, द्रवमल पुरुष असं निर्माण होतं. त्याचप्रमाणे मूत्र किंवा रुधिर किंवा इतर शरीर धातू म्हणजे रस, मेद असं आपण म्हणू शकतो. यत्तु सर्व शरीरचरम बाह्यात त्वग बिभर्ती. जे सर्व शरीरचर असं सर्व शरीरचर आहे आणि त्वचेच्या बाहेर, त्वचेतून शरीराच्या बाहेर जातो. यत्तु त्वगंतरे व्रणगत लसिका शब्द लभते. जर ते त्वचेच्या आतमध्ये असेल तर किंवा व्रणातून बाहेर येत असेल तर त्याला लसिका असं आपण म्हणतो. यच्च उष्मणा अनुबद्ध, जे उष्म्यासह ज्याचा अनुबंध झाल्यावर लोमकूपातून बाहेर पडतं त्याला स्वेद असं आपण म्हणतो. या सगळ्यांनाच उदक अशी संज्ञा दिलेली आहे आणि हे उदक 10 अंजली प्रमाण आहे असं आपल्याला मानायचं आहे. येते न आणि मग पुढे मग रसाचं वर्णन आहे 9 अंजली 11. ते आपल्याला आता बघायचं नाहीये, आता फक्त उदकाचंच वर्णन बघूया. त्याच्या खाली दिलंय यत्तु उदकादी
अंजली संख्येयम अग्रे वक्षमाणम तद उदकादेहे परम उत्कृष्ट प्रमाणम. हे जे प्रमाण सांगितलेलं आहे उदकाचं ते परम उत्कृष्ट असं प्रमाण सांगितलेलं आहे. म्हणजे सगळ्यात जास्त उदक हे 10 अंजली इतकं असायला पाहिजे. ते न म्हणजे ते सगळ्यात जास्त असू शकतं, त्याच्यापेक्षा थोडं कमीही असलं म्हणून लगेच काही शरीरामध्ये व्याधी उत्पन्न होणार नाहीये. पण जास्तीत जास्त प्रमाण हे 10 अंजली असावं. जर त्याच्यापेक्षा जास्त झालं शरीरामध्ये तर शरीरामध्ये शोथ उत्पन्न होऊ शकतो किंवा ते उदक स्वेदाद्वारे किंवा मेदात म्हणजे स्थौल्य उत्पन्न करू शकतं. तेन प्रकृतीस्थे अपि शरीरे उदकादि वृद्धिरहस्योगी भवती इति तर्क्यमेव. प्रकृतीस्थ शरीरामध्ये सुद्धा उदकाचा वृद्धी आणि ऱ्हास होत असतो. प्राकृत शरीरामध्येही उदकाचा वृद्धी आणि ऱ्हास होत असतो. एतेन यत् उदकादेहे इह प्रमाणम अभिधातव्यम तत् प्रकृष्टस्य उदकादेहे प्रमाणम. हे सगळ्यात जास्त उदकाचं प्रमाण सांगितलेलं आहे. तेन उक्त प्रमाणात किंचित न्यूनमपि तथापि अधिकमपि यद उदकादिमानम तदपि प्राकृतम मानमेव. म्हणजे याच्यामध्ये थोडं कमी जास्त झालं तर ते प्राकृत मानता येऊ शकतं, पण त्याच्यापेक्षा जर जास्त झालं तर शरीरामध्ये ते त्रास देईल. दश दश उदकांजलयः इत्यादौ अभिधाय अपि तद उदकं दशांजलि प्रमाणम इति पुनर्यत् करोति तेन मध्य ग्रंथीकृत लसिका स्वेदादि संज्ञया उदकस्य अनन्यता दर्शयति पूर्वस्य इति प्रथमस्य. ठीक आहे. म्हणजे जे जे 10 अंजली प्रमाण जे सांगितलेलं आहे ते कसं सांगितलेलं आहे तर केवळ उदक आपल्याला 10 अंजली दिसतं असं नाही, तर ते लसिका, स्वेद किंवा मूत्र, रुधिर यांच्यातून वाहणारं जे काही जो काही द्रव धातू आहे त्याला आपण उदक अशी संज्ञा आपल्याला देता येते. त्यालाच उदक असं म्हणावं. त्यामुळे मध्य ग्रंथकृत लसिका स्वेदादी संज्ञया, त्यांना लसिका किंवा स्वेद असं अशी संज्ञा त्याला दिलेली आहे आणि त्यालाच उदक असं मानावं. असं वर्णन इथे आलेलं आहे उदकाच्या संदर्भात. पुन्हा आपण याच्यावर जाऊया. मॅडम ते मध्य ग्रंथकृत लसिका म्हणजे काय? मध्य ग्रंथकृत ना फार काही अर्थ नाहीये त्या गोष्टीला खरं म्हणजे. एक मिनिट 15 तिथे ग्रंथी हा शब्द नाहीये, ग्रंथ असंच लिहिलेलं आहे. मध्य ग्रंथकृत नाही लक्षात येते. पण म्हणजे शरीर मध्य भागामध्ये जे काही असलेलं असं बहुधा त्यांना म्हणायचं असं असावं. जे शरीर मध्य भागात जो काही द्रव धातू आहे मग लसिका स्वेद असं ज्याला ज्याला आपण म्हणू शकतो ते सर्व उदक असं आपण मानू शकतो. असं उदकस्य अनन्यता दर्शवते, म्हणजे उदकाचं अनन्यत्व असं त्यांनी पेरिटोनियल फ्लुइड पण हे होईल ना त्याच्यामध्ये समाविष्ट. सगळे फ्लुइड्स जे आहे अगदी CSF पण आपण त्याच्यात उदक स्वरूपातच घेऊ शकतो. असं म्हणजे जे वाहणारे घटक आहेत ते सगळे आपण उदक स्वरूपी घेऊ शकतो. फक्त त्याला ते काम करत असल्यामुळे ती संज्ञा आहे. रसाला म्हणजे प्रीणन करणं हे रसाचं काम आहे, जीवन देणं हे रक्ताचं काम आहे, म्हणून त्या कार्यानुसार त्याला आपण ती संज्ञा दिली जाते. आणि बाकी पण जे काही द्रव धातू आहेत त्या सगळ्यांमध्ये जे वाहणारा घटक आहे ते म्हणजे उदक असंच आपण मानू शकतो. ठीक आहे, पुढे जाऊया. विसावा श्लोकचा विभागला. आता हा खूप मोठा श्लोक आहे, जेवढा घेता येईल तेवढा आपण घेऊयात.
आज कदाचित वाचन म्हणजे श्लोकाचा अर्थच होईल, मग पुढे टीका त्याची खूप मोठी आहे. वृषादीनां प्रभावस्तु पुष्णाती बलमाशुही षड्भी केचित अहोरात्री इच्छन्ती परिवर्तनम. हेही वर्णन आपण एकदा सुश्रुतातून पुन्हा वाचूयात की ज्याच्यामध्ये षड्भी केचित अहोरात्री म्हणजे 6 दिवसांमध्ये परिणमन होतं. इच्छन्ती परिवर्तनम. आता या ठिकाणी पहिलाच जे वाक्य आहे ते असं आहे की वृषादीनां प्रभावस्तु पुष्णाती बलम आशुही. म्हणजे आता इथे प्रश्न विचारायला सुरुवात झाली. एवढं सगळं तुम्ही वर्णन केलं, रसापासून रक्त, रक्तापासून मांस, असे एक एक धातू निर्माण होतात, त्या धातूंपासून उपधातूंची निर्मिती होते आणि त्या सगळ्या धातूंचे मल निर्माण होतात. आहार रसापासून हे सगळं निर्माण होतं आणि त्याला अग्नीची आवश्यकता असते. हे सगळं आमच्या लक्षात आलं. पण तरीही काही जे वृक्षादी पदार्थ आहेत म्हणजे वृक्ष वाजीकरण करणारे पदार्थ आहेत त्यांचा हा ते प्रभावानी काम करतात आणि ते आशु काम करतात. आशु म्हणजे सत्वर किंवा लवकर. काय करतात तर बल देण्याचं काम करतात. बलम पुष्णाती, बल देण्याचं काम करतात. वृक्षादीनां प्रभावस्तु. पण वृक्ष हे इतकं सगळं सांगितल्यावर सुद्धा पण आहे, तू याचा अर्थ पण वृक्षादींचा प्रभाव कसा आहे तर बलाने हे लवकर बल देणारा आहे, बलम किंवा बलाचं पोषण करणारा आहे. किंवा षड्भी केचित अहोरात्री इच्छन्ती परिवर्तनम. 6 दिवसांमध्ये कसं काय परिवर्तन होतं? 6 दिवसांमध्ये रसापासून रक्त कसं तयार होतं? षड्भी केचित अहोरात्रैहि इच्छन्ती परिवर्तनम संतत्या भोज्य धातूनां परिवृत्तिस्तु चक्रवत. भोज्य धातूंची ही जी चक्रवत परिवर्तन आहे ते कसं काय होतं? संतत्या हा म्हणजे संततीने होणारे. संतती हा शब्द आहे, त्याची तृतीया आहे. संतत्या भोज्य धातूनां भोज्यम धातू भोज्य धातू तेषाम. त्या भोज्य धातूंचे म्हणजे ज्यांना भक्षण दिलं जात आहे अशा धातूंचं परिवर्तन, त्याची परिवृत्ती ही चक्रवत कशी होत राहतीये. इति उक्तवंतम आचार्यम शिष्याः तु इदम अचोदयत. असं सांगणाऱ्या इति उक्तवंतम आचार्यम शिष्याः इदम अचोदयत. अचोदयत या शब्दाचा अर्थ आहे विचारले. काय विचारले तर हे सर्व हे सांगणाऱ्या म्हणजे हे वरचं सगळं सांगतायत. कोण सांगतायत तर आचार्य सांगतायत की वृषादींचा प्रभावाने पोषण होतं किंवा 6 रात्रींमध्ये रक्ताचं परिवर्तन होतं आणि अशा प्रकारे संततीने भोज्य धातूंचं परिवर्तन होत राहतंय असं आचार्य सांगितल्यानंतर इति उत्तम आचार्यम असं सांगणाऱ्या आचार्यांना शिष्याने विचारले. शिष्यम तू इदम अचोदयत. शिष्याने विचारले. काय विचारले? रसाद रक्तम विसदृशात कथम देहे अभिजायते. रसापेक्षा रक्त हे विसदृश स्वरूप आहे म्हणजे त्यांच्यामध्ये कुठलंच सादृश्य नाहीये. रस हे स्निग्ध आहे, रस हा द्रव आहे आणि म्हणजे रक्तापेक्षा द्रव आहे आणि रसाचा वर्ण ही वेगळा आहे. रक्त हे इंद्रगोप संकाश आहे. रक्त हे काही प्रमाणात दाट आपण म्हणू शकतो किंवा रक्त हे उष्ण स्वरूपाचं आहे, रस हा शीत आहे आणि अशा प्रकारे विसदृश्य असताना सुद्धा कथम देहे अभिजायते. रसापासून रक्त कसं तयार होतं? रसस्य च न रागो अस्ति. रसाला रंग नाही. स कथम यापी रक्तताम. रसाला रंग कसा येतो? द्रवात रक्तात स्थिरम मांसम कथम तज्जायते नृणाम. द्रव अशा रक्तापासून स्थिर असं मांस मनुष्यांमध्ये, नृणाम म्हणजे मनुष्यांमध्ये कसं उत्पन्न होतं? कथम तज्जायते, कसं उत्पन्न होतं? द्रव धातो हो
स्थिरात मांसात मेदसः संभवः कथम. द्रवधातो हो कोणता मेदसः, इथे द्रवधातो ही षष्ठी आहे आणि मांसात ही पंचमी आहे आणि मेदसः ही षष्ठी आहे. त्यामुळे द्रवधातू कोण आहे? मेद आहे. त्यामुळे जेव्हा आपण काही म्हणजे एखादा श्लोक वाचत असतो त्यावेळेला कोणाची षष्ठी कोणाची पंचमी हे आपल्याला लक्षात घ्यायचंय, त्यानुसार त्याचं वर्णन करायचंय. त्यामुळे मेदाला द्रवधातू म्हटलेलं आहे. द्रवधातो हो कोण? मेदसः. मेदसः द्रवधातो हो स्थिरात मांसात कथम संभवः. स्थिर अशा मांसापासून आणि स्थिरात आणि मांसात हे विशेषण विशेष्य आहे. विशेष्य कोण आहे? मांस. म्हणजे स्पेशल वर्णन कोणाचं केलेलं आहे? मांसाचं. आणि कोणतं स्पेशल वर्णन केलेलं आहे म्हणजे विशेषण काय लावलेलं आहे त्याला? ऍब्जेक्टिव्ह काय आहे? तर स्थिर मांस. त्यामुळे ते विशेषण आहे. स्थिर अशा मांसापासून मेदाची द्रवधातू असणाऱ्या मेदाची उत्पत्ती कशी संभव होते? कसं होतं? संभवः सम्यक भवति इति संभवः. कसं उत्पन्न होतं? सलक्षणाभ्याम मांसमेदाभ्याम खरत्वम कथम अस्तिषु. सलक्षण मांस मेद कसे आहेत? सलक्षण आहेत, गुळगुळीत आहेत किंवा चिकट आहेत. अशा मांसमेदापासून खरखरीत अशा अस्थीची कशी उत्पत्ती होते? खरत्वम मज्जाच केन स्निग्धो मृदुस्तथा. मज्जा कशी आहे? स्निग्ध आणि मृदू आहे. खरं अशा अस्थि धातूपासून मज्जा जी स्निग्ध आणि मृदू आहे ती कशी उत्पन्न होते? मज्ञाच परिणामेन यदि शुक्रम प्रवर्तते सर्वदेहगतम शुक्रम प्रवदन्ति मनीषिणः. मज्जेच्या परिणामापासून जर शुक्र उत्पन्न होत आहे तर ते सर्व देहगत आहे असं आचार्य म्हणतात. मनीषिणः म्हणजे मुनी, ऋषी मुनी म्हणतात. काय म्हणतात? तर सर्व देहगतम शुक्रम. शुक्र कसं आहे? सर्व देहगत आहे, संपूर्ण शरीरात दिसणार आहे किंवा संपूर्ण शरीरात पसरणार आहे. सर्व देहगत असं शुक्र आहे. तथा अस्ति मध्य मज्ञाच शुक्रम भवती देहिनाम. असंच सर्व देहगत शुक्र हे अस्थिच्या मध्य असलेल्या मज्जेपासून कसं निर्माण होतं? छिद्रम न दृश्यते असनाम. अस्थींना काही छिद्र दिसत नाही. छिद्रम न दृश्यते असनाम च तत् निस्सरती कथम. ते कुठून निस्सरण होतं त्याचं? छिद्र नाहीयेत, अस्थीला छिद्र नाहीयेत. अस्थि धातूच्या आतमध्ये मज्जा आहे आणि त्या मज्जेतून संपूर्ण देहगत असं शुक्र कसं निर्माण होतं? तर कथम निस्सरती. एवं उक्तस्तु शिष्येण गुरुः प्राह इदम उत्तरम. असे सांगणाऱ्या किंवा असे बोलणाऱ्या शिष्याला गुरु उत्तर देत आहे. गुरूंनी उत्तर दिलं. इदम उत्तरम, हे उत्तर दिलं, ते पुढे दिलेलं आहे. याच्यामध्ये कोणाला काही शंका आहे का? जे सांगितलं त्याच्यामध्ये? नाही. नसेल तर आपण आधी 13वा आणि 14वा श्लोक बघूया जो आपला राहिलाय बघायचा. मग आपल्याला हे खालचं कळणार आहे. 13वा श्लोक असा आहे. चरक संहिता 15वा अध्यायातलाच 13वा श्लोक आपण पाहतोय, ग्रहणी दोष चिकित्सेतला. भौम्य आप्य अग्नेय वायव्याः पंचोष्मणः सनाभसः पंच आहार गुणान स्वान स्वान पार्थिवादीन पचन्ति. भौम्य, आप्य, अग्नेय, वायव्य असे 5 अग्नी आहेत. कोणाचे? यांना पांचभौतिक अग्नी असं म्हटलेलं आहे. पंच उष्मणः 5 प्रकारचे उष्मा आहेत. कोणाकोणाचे? तर त्या पांचभौतिक घटकांचे 5 प्रकारचे उष्मा आहेत. हे 4 दिलेले आहेत. भौम्यः च, आप्यः च,
अग्नेयः च वायव्यः च इति भौम्य आप्य अग्नेय वायव्याः याला द्वंद्व समास असं म्हणतात. सनाभसः नाभसेन सह किंवा नाभसेन सहित इति सनाभसः हे 4 आणि हा 5वा. म्हणून तिथे सनाभसः असा शब्दाला आलेला आहे की या 4 बरोबर याला पण घ्या सनाभसः. पंच आहार गुणान आहारातले जे काही 5 प्रकारचे गुण आहेत ते पण कसे भौम्य आप्य अग्नेय आणि वायव्य. म्हणजेच जे भूमीचे जे काही गुण आहेत खरत्व किंवा वृक्षत्व कठीणत्व हे आहारामध्ये आहेत किंवा अग्नेयाचे जे तीक्ष्णत्व उष्णत्व हे आहारामध्ये आहे. आप्याचे स्निग्धत्व द्रवत्व हे आहे. वायूचे वृक्षत्व जलत्व हे आहे. नाभसाचे काय सुशीलत्व हा अशा प्रकारचे गुण हे किंवा सात्विकता ही नाभसाची आहारामध्ये दिसते. तर हे सर्व जे काही गुण आहेत ते गुण हे या अग्नीद्वारे पचवले जातात किंवा त्या गुणांचं शरीर धातूंमध्ये रूपांतर करणं हे पंचभौतिक अग्नी करतात. भौतिक वह्निं व्यापारम आह भौम इत्यादी भौमादयः पंच उष्माणः पार्थिवादि द्रव व्यवस्थिता जाठराग्नि संदुक्षित बला अंतरीयं द्रव्यं पचन्तः स्वान स्वान पार्थिवादी पूर्व पार्थिव गंधत्वादी अविलक्षण गुणान निवर्तयंती. म्हणजे जे काही आहारातले जे काही पंचभौतिक घटक आहेत इथे त्यांनी काय दिलंय जाठराग्नी संदुक्षित बला. म्हणजे जर जाठराग्नीचं बल चांगलं असेल तर या 5 अग्नींचं बलही चांगलं असणार आहे. त्यामुळे जाठराग्नी संदुक्षित बला अंतरीयम द्रव्यम आणि जाठराग्नीने ज्यांचं पचन केलेलं आहे असं जे शरीराच्या अंतर्गत गेलेलं जे काही द्रव्य आहे त्यांचं पचन पुन्हा या पार्थिवाग्नीच्या द्वारे होतं. पार्थिवादीन पूर्व पार्थिव गंधत्वादी अविलक्षणा गुणान निवर्तयंती. पूर्व पार्थिव गंध म्हणजे पार्थिवाचे जे काही गुण आहेत गंधत्व इत्यादी म्हणजे आता मी जे जे गुण सांगितले ते सर्व गुण यांच्यामध्ये परिणमन करतात. निवर्तयंती म्हणजे पुन्हा परिणमन केलं जातं. तदेव तर तेच वर्णन पुन्हा चरक सूत्रस्थान अध्याय 28 मध्ये आलेला आहे. म्हणून आपण तो श्लोक सगळ्यात पहिल्यांदा बघितला. विविधम अशितम पीतम लीडम खादितम जंतो अंतरग्नि संदुक्षित बलेन यथास्वेन उष्मणा सम्यक विपच्यमानम. हा श्लोक आपण पाहिलेला आहे. त्याच्यामध्येही असंच वर्णन आलेलं आहे की आधी अंतरग्नीने त्यांचं पाचन होतं मग त्यानंतर पंचभौतिक अग्नीने पाचन झालेलं आपल्याला समजतं. इत्यादीना सूत्रस्थाने अपि उक्तम. यद्यपि भूताग्नीना पार्थिवादी द्रव्यम पचते. भूताग्नीद्वारे काय होतं पार्थिव इत्यादी द्रव्यांचं पचन होतं. तथापि यद्यपि इथं लिहिलंय यद्यपि. यद्यपि म्हणजे जरी जरी असे होत असले तरी यद्यपि भूताग्नीना पार्थिवादी द्रव्यम पचते. भूताग्नीच्या द्वारे काय पार्थिवादी द्रव्यांचं पचन होतंय. तथापि तरी सुद्धा पार्थिवादी द्रव्याणा पाकेन पार्थिवादी द्रव्यांच्या पाकामुळे एतद एव जननम यद विशिष्ट गुणयुक्तत्वम. म्हणजे त्यांचे जे काही विशिष्ट गुण आहेत त्यांचाच पाक होतोय. तेन पाकेन जन्यमाने अपि द्रव्ये गुणा एव जन्यंत. इथं पुन्हा जन्यत शब्दाचा अर्थ पोषण करणे असाच घ्यायचा आहे. म्हणजे पाकामुळे जरी जे काही गुण निर्माण होतात त्याच्यानी त्या गुणांचं पोषण होतं. म्हणजे वृक्षगुणांनी वृक्षगुणाचं पोषण होईल. मग वृक्षगुण कोणाचा आहे अस्थि धातूचा आहे मग अस्थिचं पोषण जास्त होणार. खरं गुणाचं द्रव्य तुम्ही जास्त प्रमाणात घेतलं तर खरं गुणांनी हे पुन्हा भूताग्नीचं पोषण हे पार्थिवाग्नीचं पोषण होईल. पार्थिवाग्नीच्या द्वारे त्या खरं गुणाचं पोषण होऊन पुन्हा अस्थिधातूची निर्मिती होईल. जर तुम्ही आहारामध्ये स्निग्ध गुण घेतला
स्निग्ध गुण अधिक प्रमाणात घेतला, तूप, तेल, दूध असे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले तर त्यांनी स्निग्ध गुणाचं पोषण होईल, शरीरातल्या स्निग्ध गुणाचं पोषण होईल. स्निग्ध धातू कुठला आहे? मेद आहे. त्यामुळे मेद धातूचं पोषण सगळ्यात जास्त झालेलं दिसेल. आधी रसाचाही होईल, रसाबरोबर मेदाचंही होईल. त्यामुळे कांती ही तुकतुकीत दिसेल आणि स्थौल्यही हळूहळू निर्माण व्हायला मदत होईल. जर तुम्ही याच्यामध्ये शुक्र गुणाची द्रव्य घेतली जी पुन्हा स्निग्धच असतात, पण ज्याच्यामध्ये काहीतरी जनकत्व आहे, जी काहीतरी निर्माण करणारी आहे, जसं बीज हे काहीतरी उत्पन्न करणारं आहे. मग आपण जर कुठल्या कोणतेही बीज घेतले जे आपण गोधूम किंवा शाली हे एक प्रकारे बीज स्वरूपी आपण सेवन करतो, हे जर बीज आपण घेतले तर त्यांनी शुक्र धातूची निर्मिती होणार आहे, जे शुक्र जननासाठी उपयोगी ठरणार आहे. म्हणजेच जे गोधूम किंवा शाली आपण घेतो त्याच्यामध्ये उत्पत्ती करण्याचे किंवा काहीतरी निर्मिती करण्याचे गुण आहेत आणि म्हणून ते शुक्र धातूची निर्मिती करतात, शुक्र धातूचं पोषण करतात आणि तो शुक्र धातू पुढे जाऊन उत्पत्ती करतो. आणि म्हणूनच आता सध्या जे काही बीज आपल्याला मिळतात ती बीज ही काही उत्पन्नच करू शकत नाहीये आणि म्हणून अनेक ठिकाणी आपल्याला गर्भधारणा झालेली दिसत नाही. जे काही फर्टिलायझर्स आपण वापरतो, पेस्टिसाइड्स वापरतो किंवा जे काही धान्य घेतलं जातं शेतकऱ्यांनी ते धान्य शेतकरी सध्या जे काही बायोटेक्नॉलॉजी आलेली आहे त्या बायोटेक्नॉलॉजीमुळे जे काही धान्य शेतकऱ्याला खरेदी करावं लागतं ते धान्य फक्त एकदाच शेतीला उपयोगी ठरतं, म्हणजे ते एकदाच पीक निर्मिती करतं. पुन्हा म्हणजे पूर्वीच्या काळी कसं व्हायचं की शेतकरी स्वतःचं जे काही पीक असेल त्यांनी म्हणजे शेत लावलं त्याच्यानंतर 1-2 पोती ते स्वतःसाठी ठेवून द्यायचे आणि त्या पोत्यांमधूनच पुन्हा पुढचं शेत लावलं जायचं. ही जी उत्पादन क्षमता आहे ती उत्पादन क्षमता ही आजच्या धान्यामध्ये नाहीये. जी काही बायोटेक्नॉलॉजी आलेली आहे त्या बायोटेक्नॉलॉजीमुळे ही उत्पादन क्षमता कमी झालेली आहे. केवळ एकदाच म्हणजे एकदाच त्या बीजाकडून धातू निर्मिती होते किंवा धान्य पिकवलं जातं, त्यानंतर शेतकऱ्याला पुन्हा एकदा नव्याने धान्य खरेदी करावं लागतं आणि नवीन निर्मिती करावी लागते. आता जर असं होत असेल तर शरीरामध्येच तरी जेव्हा आपण हेच धान्य शरीरामध्ये घेतो, हेच गोधूम शरीरामध्ये घेतले जातात, हेच शाली शरीरामध्ये घेतले जातात, हेच काय शुकधान्य शरीरामध्ये घेतलं जातं, शिंबी धान्य शरीरामध्ये घेतलं जातं, त्या बियांपासून शरीरामध्ये शुक्र धातूचं जनन होऊ शकत नाही. आणि म्हणूनच आज अनेक प्रमाणामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये इन्फर्टिलिटी पाहायला मिळते, कारण जे काही शुक्र धातूचे गुण आहेत त्यांचं पोषणच होत नाहीये. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला गुणांचं पोषण हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे तेन पाकेन जन्यमाने अपि द्रव्ये गुणा एव जन्यन्त इति अभिप्रायेण पार्थिवादीन आहार गुणान जनयन्ति इति उच्यते. अनेन गुणजननम एव अग्निना उच्यते. त्यामुळे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की अग्नीद्वारे काय होतं, अग्नी हा या ठिकाणी तृतीय आहे, म्हणजे टूल म्हणून वापरलेला आहे, म्हणजे साधन स्वरूप वापरलेलं आहे. अग्नीद्वारे गुणांची उत्पत्ती होते. त्यामुळे जर आपण चांगलं धान्य घेतलं तर चांगल्या गुणांची उत्पत्ती होईल, जर वाईट धान्य घेतलं किंवा ज्याच्यामध्ये गुणच नाहीये असं धान्य घेतलं तर गुणांची उत्पत्तीच होणार नाही. आणि म्हणूनच नैसर्गिक आहार घ्या किंवा ऑर्गॅनिक स्वरूपाचा आहार घ्या ज्याच्यामध्ये कमीत कमी पेस्टिसाइड्स, कमीत कमी फर्टिलायझर्स वापरले जातील, किंवा जे काही धान्य ज्या ठिकाणी नैसर्गिक पद्धतीने तयार होतं तो आहार जास्तीत जास्त घेणं आपल्याला गरजेचं आहे, किंवा तशा
प्रकारे शेती करायला सर्वजण उद्युक्त होणं हे फार महत्वाचं आहे. आणि आता सध्या यासाठी आपले जे काही प्रसिद्ध वैद्य आहेत आपल्याकडे, वैद्य गाडगीळ, दिलीप गाडगीळ सर, हे याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. आणि ते सतत या नैसर्गिक धान्यासाठी, नैसर्गिक धान्य खरेदीसाठी आपल्याला प्रोत्साहित करतात किंवा आवाहन करतात. ऑर्गॅनिक धान्य घ्या असं त्यांचं म्हणणं आहे. दूधही A2 दूध घ्या, कारण जे काही जर्सी गायी ज्या आहेत त्यांच्यामध्येही जे काही इंजेक्शन्स दिली जातात त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो आणि शरीरामध्ये वेगळी हॉर्मोन्स निर्माण होतात. शरीरामध्ये जे काही गुण जे दुधामुळे निर्माण व्हायला पाहिजे, स्निग्धता, द्रवता किंवा शरीर धातूंचं व्यवस्थित पोषण जे व्हायला पाहिजे ते त्या A1 दुधाने तितक्या प्रमाणात, चांगल्या प्रमाणात होत नाही. किंवा त्याच्यातून जी काही निर्माण होणारी जी काही वृषत्व जे आपण म्हणतो, दुधाने जे काही वृषत्व निर्माण व्हायला पाहिजे, शुक्ल धातूची निर्मिती व्हायला पाहिजे, ती निर्मिती न होता विचित्र हॉर्मोन्स निर्माण होतात आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये PCOD सारखे आजार झालेले आपल्याला दिसतात. किंवा पुरुष शरीरामध्ये अझोस्पर्मिया, अस्पर्मिया असे झालेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे आपल्याला A2 दूध घेणं आणि नैसर्गिक आहार जास्तीत जास्त प्रमाणात घेणं हे गरजेचं आहे. तर यासाठी त्यांनी म्हणजे वैद्य दिलीप गाडगीळ हे सुभाष पालेकर यांचे जे नैसर्गिक आहारावर किंवा ऑर्गॅनिक शेतीवर काम करतात, तर म्हणजे त्यांच्या बरोबर वैद्य दिलीप गाडगीळ हे किंवा त्यांचे फॉलोअर्स आहेत. आणि त्यामुळे सुभाष पालेकरांचं जर आपण ऑनलाईन ऐकलं, म्हणजे ऑनलाईन त्यांचे युट्यूब व्हिडिओ भरपूर आहेत, त्याच्यावर ते नैसर्गिक आहारावर भरपूर बोलतात. आजकाल राजेश भट म्हणूनही कोकणातले एक जण आहेत, तर तेही त्याच्यावर बरंच त्यांचेही युट्यूब व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तर असे व्हिडिओ पाहून आपण त्याच्यातून ज्ञान घेऊ शकतो आणि हे कसं उत्पन्न होऊ शकेल याच्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करणं हे नक्कीच पुढची काळाची गरज असू शकते. आपण पुन्हा याच्यावर येऊयात. अनेन गुणजननमेव अग्निना उच्यते, म्हणजे त्या अग्नीच्या द्वारे गुणांची उत्पत्ती होते, न की द्रव्याची. म्हणजे आपण आहार हा द्रव्य स्वरूपी घेतो. आता हा द्रव्य स्वरूपी आहार शरीरात जेव्हा धात्वाग्नीद्वारे पचन होतो, भूताग्नीद्वारे पचन होतो किंवा पाचक अग्नीद्वारेही जेव्हा त्याचं पचन होतं, त्यावेळेला पचन झाल्यानंतर त्याचं रसधातूमध्ये एकदा रूपांतर झाल्यानंतर रसातून रक्त हे गुणस्वरूपी उत्पन्न होतं, ते द्रव्य स्वरूपी उत्पन्न होत नाही. म्हणजे रक्ताचे जे गुण आहेत ते शरीरामध्ये सगळीकडे पसरवले जातात. मांस हे गुणस्वरूपी उत्पन्न होतं, मेद गुणस्वरूपी उत्पन्न होतं, द्रव्य स्वरूपी ते उत्पन्न होत नाही. किंवा आहारश्च गुणाश्च इति आहार गुणः विग्रहात आहार शब्देन आहार अधिकरण रूपम द्रव्यम अपि गृह्यते. आहार अधिकरण रूपी द्रव्य असं आपण या ठिकाणी घ्यायचं आहे. म्हणजे जे काही आहार आपण घेतो तो द्रव्य स्वरूपी असतो, परंतु पुढे शरीरामध्ये तो गुणस्वरूपी काम करत असतो. पार्थिवादीन इति पार्थिव आप्य तेजस वायवीय नाभसान. पार्थिवादीन म्हणजे 5 जे पंचमहाभूत आहेत त्यांचं वर्णन तिथे करायचं आहे. तत्र जाठराग्नी सर्वानेव आहार रस मल विपाकान पचती. जाठराग्नी सर्व आहार रस किंवा मल यांचं पाचन करत असतो. भौतिकास्तु अग्नयः स्वान स्वान गुणान जनयन्ति. भौतिक अग्नी काय करतो, तर त्या धातूंचे गुण निर्मिती करतो किंवा त्या धातूंच्या गुणांचं पोषण करतो. उक्तमच जाठराग्नीना पूर्वम कृते संघात भेदे पश्चात भूताग्नयः पंच स्वम स्वम द्रव्यम पचन्ति. जाठराग्नीद्वारे पूर्वी संघात भेद झाल्यानंतर जाठराग्नीद्वारे ऍक्च्युअल द्रव्याचा संघात भेद होतो. संघात भेदे
पश्चात भूताग्नय पंच स्वम स्वम द्रव्यम पचंती, स्वतःची द्रव्याचं पाचन करतात. इथे द्रव्य म्हणजे गुणस्वरूपी पाचन करतात, किंवा इथे नेहमी लक्षात घ्यायचे की पाचन करतात या शब्दाचे 2-3 अर्थ लक्षात घ्यायचे. एक तर वृद्धी करतात त्या धातूची, दुसरं पोषण करतात, आणि तिसरं म्हणजे ऊर्जा निर्मिती करतात. हे 3 अर्थ आपण या ठिकाणी पाचन या अर्थी लक्षात घ्यायचे आहेत. म्हणजेच त्या गुणांमध्ये परिवर्तन करतात, असा एक चौथा अर्थही आपण या ठिकाणी घेऊ शकतो. त्या धातूच्या गुणामध्ये त्या आहार रसाचं परिवर्तन केलं जात आहे. अयंच भूताग्नी व्यापारे धातुषु अपि अस्ति, हाच भूताग्नीचा व्यापार प्रत्येक धातूंमध्ये असतो. म्हणूनच मी हा श्लोक आधी घेतला, कारण आता आपल्याला पुढे तो धातूंमधला भूताग्नी व्यापार पाहायचा आहे. त्यामुळे भूताग्नी व्यापारू धातुषु अपि अस्ति यतो धातुषु अपि पंचभूताग्नी संती, धातूंमध्येही 5 महाभूत आहेत. तत्र अपि धात्वाग्नी व्यापारो भूताग्नी व्यापारश्च जाठराग्नी क्रमेण एव उक्तः ज्ञेयः. म्हणजे धात्वाग्नी व्यापार, भूताग्नी व्यापार, जाठराग्नी व्यापार असे एक तत्रापि धात्वाग्नी व्यापारो भूताग्नी व्यापारः च जाठराग्नी क्रमेण एव उक्तः ज्ञेयः. क्रमाने म्हणजे हा उलटा क्रम आहे. पहिल्यांदा जाठराग्नीचा व्यापार होतो, मग भूताग्नीचा, मग धात्वाग्नीचा व्यापार होत राहतो. तर अशा प्रकारे म्हणजे भूताग्नीचा व्यापार हा त्याला स्पेसिफिक स्पेस किंवा जागा अशी सांगितली गेली नाही, जी धात्वाग्नी व्यापाराला स्पेसिफिक जागा त्या धातूंची सांगितलेली आहे. पण भूताग्नी व्यापार हा सतत, जेव्हा रसधातू तयार होतो त्याच्यानंतर हा सतत भूताग्नी व्यापार हा होत राहणार आहे. आणि धात्वाग्नी हा त्या ठिकाणी जाऊन धात्वाग्नीद्वारे त्या धातूंमध्ये परिवर्तन होतानाही पुन्हा त्या धातूतील जो काही पंचभौतिक अग्नी आहे त्याच्याद्वारे त्याचं परिणमन होणार आहे. जसं मी मगाशी म्हटलं की वृक्ष गुणाचं अस्थि धातूकडे जाईल, खरं गुण अस्थि धातूकडे जाईल, स्निग्ध गुण हा रसाकडे जाईल, किंवा शुक्राकडे जाईल, मेदाकडे जाईल. अशा प्रमाणे हे धातूंच्या गुणांमध्ये परिवर्तन हे या तिन्ही अग्नीद्वारे होत राहणार आहे. पुढे यथा स्वम स्वम च पुष्णन्ति देहे द्रव्य गुणाः पृथक् पार्थिवानेव शेषांश कृष्णशः. अशा प्रकारे प्रत्येक पार्थिव द्रव्य हे पार्थिव धातू घटकांमध्ये रूपांतरित होतं. आप्य द्रव्य हे आप्यामध्ये, पुढे अशा प्रकारे पाचही पंचमहाभूतांचं परिणमन हे आपापल्या धातूंमध्ये होत राहणार आहे. अग्निपक्वान आहार गुणानाह यथास्वम इत्यादी. यथास्वमिति यस्य आत्मीयम, यथास्वम म्हणजे यस्य आत्मीयम, ज्याचे स्वतःचे असे जे काही अग्नी आहेत त्या अग्नींद्वारे त्या धातू घटकांचं पोषण होत राहतं. सजातीय, यस्य आत्मीय म्हणजे सजातीय, स्वतःच्या जातीचे म्हणजे स्वतःच्या समान असे. द्रव्य गुणाः सजातीयान द्रव्य गुणान पुष्यन्ति. सजातीय द्रव्य गुणान पुष्यन्ति. सजातीय द्रव्यगुण हे सजातीय द्रव्यगुणांचं पोषण करतात. तेन द्रव्याणी पार्थिवादी द्रव्य रूपाणी देह धातू दोष मलाख्यानी पुष्यन्ति. त्यामुळे द्रव्य जी काही पार्थिवादी आहेत ती देह धातू दोष मल यांचं पोषण करत राहतात. गुणास्तु पाक स्थित गंध स्नेह औष्ण्य गौरवादयः देह गंध स्नेह औष्ण्य गौरवादीन पुष्णन्ति. त्यामुळे द्रव्य ही द्रव्यांचं पोषण करतात हे पुन्हा आरोप केलेला आहे. खरं तर गुणांच्या द्वारेच पोषण होतं, पण इथे असं म्हटलंय की पार्थिव द्रव्य पार्थिव द्रव्याचं पोषण करतात, आप्य द्रव्य आप्य द्रव्याचं पोषण करतात, नाभसीय द्रव्य नाभस द्रव्याचं पोषण करतात. पण खरं म्हणजे या ठिकाणी गुणांच्या द्वारेच पोषण होतं हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचंय.
त्यामुळे गुणास्तू म्हणजे पाकस्थित जर स्निग्ध गुण असेल तर तो स्नेहाचं पोषण करेल, औष्ण्य गुण असेल तर औष्ण्याचं पोषण करेल, गौरव गुण असेल तर गौरवाचं पोषण करणार आहे. यथास्वम इत्यादी शब्दार्थम स्फुरयति पार्थिवाः इत्यादी. यथास्वम सांगताना त्यांनी इथे स्पष्टीकरण दिलंय की पार्थिव द्रव्य पार्थिवाचं पोषण, आप्य द्रव्य आप्याचं पोषण, म्हणून तिथे स्फुरयति हा शब्द म्हणजे विस्तारित स्वरूपात त्याचं वर्णन आम्ही करत आहोत. पार्थिवाः आहार द्रव्य गुणाः देहगतान् पार्थिवान् एव द्रव्य गुणान् पुष्णन्ति. तेच आहे परत, आहार द्रव्य गुणाः इति अत्र द्रव्यगत गुणा एव उच्यन्ते. आहार द्रव्य गुण म्हणजे काय, द्रव्यगत जे गुण आहेत ते आपल्याला इथे लक्षात घ्यायचे. द्रव्य पोषणम तू गुण पोषणेन लभ्यते. द्रव्याचं पोषण हे गुणांच्या पोषणानेच होतं, त्यामुळेच गुणपोषणम द्रव्य पोषणम अंतरा कर्तुम अशक्यत्वात्. आणि गुणपोषण हे सुद्धा द्रव्यामुळेच होऊ शकतं, कारण द्रव्यामध्येच गुण असतात. त्यामुळे आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की द्रव्यही महत्वाचं आहे, पण द्रव्याच्या अंतर्गत असलेले गुणही तितकेच महत्वाचे आहेत. त्यामुळे पोषण हे गुणांनीच होतं, पण त्याच्यासाठी द्रव्य हे कारणीभूत ठरतं, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथे आपण पांचभौतिक अग्नीचं पोषण कसं, पांचभौतिक अग्नीद्वारे कसं पोषण होतं, आणि आता ह्याच्यातूनच आपण धातुगत पोषण किंवा धातूमध्ये पोषण कसं होणार आहे ते आपण पुढच्या श्लोकामध्ये 20व्या श्लोकापासून, म्हणजे रसापासून रक्ताची निर्मिती ही कशी होत जाणार आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर ते आपण पुढच्या वेळेला पाहूया. इथपर्यंत आपण पाहिलंय रसात म्हणजे सगळे जे प्रश्न जे अग्निवेशाने विचारलेले आहेत पुनर्वसू आत्रे यांना, ते आपण पाहून झालेले आहेत इथपर्यंत. एवं उत्तम शिष्येन गुरुहु प्राह इदम उत्तरम. आता ते उत्तर आपण पुढच्या वेळेला सोमवारी वाचूया. मॅडम, द्रव्य पोषण म्हणजे रस रक्तादी धातूंचं पोषण का? धातूंचं पोषण, पण तेही जरी द्रव्य पोषण म्हणत असले तरी सुद्धा धातूंचं पोषण म्हणजे तुला पोषण पोष्य धातूंचं पोषण म्हणायचंय का, म्हणजे जे स्थिर धातू आहेत त्यांचं? हो. स्थिर धातूंचं पोषण असं म्हणायचं आहे का तुला? नाही नाही, म्हणजे ह्यांनी दिलं ना द्रव्य पोषणम तू गुण पोषणेन लभ्यते, म्हणजे हा धातूंचंच असेल ना हे? हा, धातूंचंच पोषण होत राहणार आहे आणि ते गुणांच्या द्वारे होत राहणार. जे आहाराचे गुण आहेत त्यांचं परिवर्तन फक्त धातूंमध्ये होणार आहे असं, असंच अर्थ घ्यायचा. पण आहार कसा आहे, तो द्रव्य स्वरूपी आहे. मग तिथे म्हणताना आपण काय म्हणणार, पार्थिव द्रव्यांनी अस्थिधातूचं पोषण झालं, आप्य द्रव्यांनी मेदाचं पोषण झालं, किंवा आप्य द्रव्यांनी रसाचं पोषण झालं, आप्य द्रव्यांनी शुक्लाचं पोषण झालं, असं आपण म्हणणार. ठीक आहे. पण खरं तर पोषण हे आप्य द्रव्यातल्या गुणांनीच होत राहणार. आलं लक्षात? हो मॅडम. ते कसं होतं ते पुढे अजून जास्त स्पष्ट या श्लोकांमध्ये दिलेलं आहे. थांबूया? हो मॅडम, थँक्यू. अच्छा.